नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती विक्रमासी, भस्म महात्म्य मज पुससी, एकचित्त करोनी मानसी, सावधान ऐकपा. पूर्वापरी कृतयुगी, वामदेव म्हणिजे योगी, प्रसिद्ध गुरु तो जगी. वर्तत होता भूमीवरी, संतुष्ट निस्पृह असे मौनी. भस्म सर्वांगी लावोनी, जटाधारी असे मुनी. वलकल वस्त्र व्याघ्राजीन, ऐसा मुनी भूमंडळात. नाना क्षेत्री असे हिंडत, पातला क्रौंचारण्यात. जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा, ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत. आला असे भक्षू म्हणत, करकरा दात खात. मुख पसरुनी जवळी आला, राक्षस येता देखोनी. वामदेव निशंक धरी मनी, उभा असे महाज्ञानी. पातला राक्षस तया जवळी, राक्षस मनी संतोषत. ग्रास बरवा लाधला म्हणत, भक्षावया कांक्षा बहुत. येवोनी धरिला अलंगोनी, आलिंगिता मुनीश्वरासी. भस्म लागले राक्षसासी, जाहले ज्ञान तयासी. जाती स्मरण जन्मांतरीचे, राक्षस ज्ञानी होऊनी. लागला मुनीश्वराचे चरणी, त्राही त्राही गुरु शिरोमणी. तू साक्षात ईश्वर, तुझ्या दर्शन मात्रेसी. जळल्या माझ्या पापराशी, तू कृपाळू भक्तांसी. तारी तारी जगद्गुरु, वामदेव म्हणे तयासी. तुवा कवणाचा कवणवंशी, ऐसा अघोर ठाई वससी. मनुष्य मात्र नसे ते ठाई, म्हणे राक्षस तये वेळी. आपणसी ज्ञान जाहले सकळी, जाती स्मरण अनंत काळी. पूर्वापरीचे स्वामिया, तयामध्ये माझे दोष. उत्कृष्ट जन्म 25, दिसतसे प्रकाश. ऐक स्वामी वामदेवा, पूर्वजन्म 25. होतो राजा यवनदेशी, दुर्जय नाम आपणासी. दुराचारी वर्तलो जाण, म्या मारिले बहुत लोक. प्रजेसी दिधले दुःख, स्त्रिया वरिल्या अनेक. राज्यमध्ये करोनिया, वर्तता येणे परी देखा. व्याधिष्ठ झालो यक्ष्मादिका, परराष्ट्रराजे चालो ऐका. राज्य हिरतले स्वामिया, ऐसे परी आपणासी. मरण जाहले परियेसी, नेले दूती यमपुरासी. मज नरकामध्ये घातले, देवांची 100 वर्षे देखा. 10 वेळ फिरविले ऐका, पितृसहित आपण देखा. नरक भोगिले येणे परी, पुढे जन्मलो प्रेतवंशी. विद्रुप देही परियेसी, 100 शिष्णे अंगासी. लागली असती परियेसा, दुसरा जन्म आपणासी. व्याघ्र जन्म जीव हिंसी, अजगर जन्म तृतीयेसी. चौथा जाहलो लांडगा, 5वा जन्म आपणासी. ग्रामसूकर परियेसी, 6वा जन्म जाहलो कैसी. सरडा होनी जन्मलो, 7वा जन्म झालो श्वान. 8वा जंबुक मतिहीन, 9व जन्म रोही हरण. 10वा झालो ससा देखा. मरकट जन्म 11, घारी झालो मी 12. जन्म 13वा मुंगूस, वायस जाहलो 14. जांबुवंत झालो 15, रान कुक्कुट मी 16. जन्म जाहलो परियेस, पुढे येणे परी अवधारी. 17 जन्मी आपण, गर्दभ झालो अक्षहीन. मार्जार योनी संभवून, आलो स्वामी 18सी. 19वे जन्मासी, मंडूक झालो परियेसी. कासव जन्म 20सी. 21वा मत्स्य झालो, 22वा जन्म थोर. झालो तस्कर उंदीर, दिवांध झालो मी बधीर. उलूक जन्म 23वा, जन्म 24सी. झालो कुंजर तामसी, 25 जन्मासी. ब्रह्मराक्षस आपण देखा, माते आता जन्म पुरे. तुझ्या अनुग्रहे मी तरे, घोरांधार संसार. आता यातना कडे करी, ऐसे म्हणता राक्षसासी. वामदेव सांगे संतोषी,
भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परियेसा भस्म महिमा अपरंपार परी ब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी सदारत शूद्रिणीसी कर्म भ्रष्ट वर्तत होता वर्तता ऐसे एक दिवसी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वधिले त्यासी एक शूद्रे श्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतघ्राणी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसुनी हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बाहुवटी लागले भस्म परियेसा कैलासपुरींचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उद्धुळीत म्हणती याते कवणे नेले याते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकरे म्हणोनी धावती वेगवक्त्रे यमकिंकरा मारावया यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरासी हिरो निघेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेतकपाळी लांछन भस्म होते परियेसा आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांगित तनु मानवाची जीव आणावा त्या नराचा कैलासपदी शाश्वत शिवदूत वचन ऐकोन यमधर्म गेला परतोन आपुले दूता पाचारून सांगतसे परियेसा यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊनी आता जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही न आणावे रुद्राक्षमाळा ज्याचे गळा असेल त्रिपुंड्र टिळा त्याते तुम्ही नातळा आज्ञा असे ईश्वराची वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी सांगेन आता विस्तारेसी एकचित्ते ऐकपा पूर्वी मंदरगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्रादिगण सहिती बैसले होते वोळगेसी 33 कोटी देवांसहित देवेंद्र आला तेथे त्वरित अग्नी वरुण यमसहित कुबेर वायू आला तेथे भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ काठीकर दोघे प्रबळ उभे पार्श्वी असती देखा ऐशा परीच्या गणांसहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्तप्रभावळींचे 10 भुजा विस्तारेसी एक हाती आयुधेंसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर एक हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा येरे हाती खड्गतिखा शोभतसे ईश्वर पानपात्र एका हाती धनुष्यबाणे कर शोभती खडवांग फरश येरे हाती अंकुश करी मिरवी तसे मृग धरिला असे करी देखा ऐसा तोहा पिनाका 10 भुजा दिसतिनिका बैसलासे सभेत व्याघ्रांबर पांघरुण सर्प बांधले असे आपण गाठी बांधिली असे जाण नागबंधन करोनिया पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार मिरवीतसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनक चाफे गोरटी मोतियांचा हार कंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे सनत कुमार तयेवेळी लागतसे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी विनवीतसे शिवासी ईश्वर म्हणे तयेवेळी ऐका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी अस्मांकित परियेसा ऐकोनी विनवी सनत कुमार कवणे विधी लाविजे नर कवण स्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवण असे कवण कर्तृ किं प्रमाण
कोण मंत्रे लाविजे आपण, स्वामी सांगा विस्तारून. म्हणून चरणी लागला ऐसी विनंती ऐकोनी, सांगे शंकर विस्तारोनी. गोमय द्रव्य देवता अग्नी, भस्म करणे पर्येसा. पुरातनीचे यज्ञस्थानी, जे का असे मेदिनी. पुण्य बहुत लाविता क्षणी, भस्मांकिता पर्येसा. ब्रह्मचारी गृहस्थासी, वानप्रस्थयतीसी. समस्ती लाविजे हर्षी, भस्मांकित त्रिपुंड्र. जरी नेणे मंत्रासी, त्याने लाविजे भावशुद्धीसी. त्याची महिमा अपारेसी, एकचित्ते पर्येसा. नाशी समस्त पापांसी, भस्म महिमा आहे ऐशी. शिवनिंदक पापियासी, न करी पुनीत पर्येसा. अष्टैश्वर्ये होती त्यासी, दिव्य शरीर पर्येसी. अंतिज्ञान होईल निश्चयेसी, देहांती तया नरा. शिव सायुज्य होय त्यासी, संदेह सोडुनियात मानसी. लावा त्रिपुंड्र भक्तीसी, सनत कुमारादी सकळी कहो. सांगोनी सनत कुमारासी, गेला ईश्वर कैलासासी. सनत कुमार महाहर्षी, गेला ब्रह्मलोकाप्रती. वामदेव महामुनी, सांगती ऐसे विस्तारोनी. ब्रह्मराक्षसे संतोषोनी, नमन केले चरणकमलासी. ऐसे म्हणोनी संतोषी, अभिमंत्रोनी भस्मासी. देता झाला राक्षसासी, वामदेव तयावेळी. ब्रह्म राक्षस तयावेळी, लाविता त्रिपुंड्र कपाळी. दिव्य देह तात्काळी, तेजोमूर्ती जाहला पर्येसा. दिव्य विमानी बैसोनी, गेला स्वर्गासी तत्क्षणी. वामदेव महामुनी, दिधला तयासी परलोक. येणे परी त्रिविक्रमासी, सांगती श्री गुरु विस्तारेसी. त्रिविक्रम भारती हर्षी, चरणांवरी माथा ठेवित. नमन करुनी श्री गुरूंसी, निघाला आपुले स्थानासी. झाले ज्ञान समस्तांसी, श्री गुरूंच्या उपदेशे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णनं नाम 39ोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।